नमस्कार मित्रांनो, आपण पाहत महाराष्ट्र वार्तापर्व न्यूज. आपलं स्वागत आहे. एक विशेष विश्लेषणासाठी हा मी व्हिडिओ करत आहे. G7 या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडा या देशाकडे रवाना झाले आहेत. 15 जून रोजी ही शिखर परिषद कॅनडा येथील ओटावा येथे होत आहे. या शिखर परिषदेचं महत्त्व काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, शीतयुद्धाच्या काळामध्ये म्हणजे 1950 ते 1990 या दरम्यान भांडवलशाही राष्ट्रांचा गट हा अमेरिकेच्या नेतृत्वाखाली होता आणि साम्यवादी देशांचा गट हा तत्कालीन सोव्हिएट रशियाच्या नेतृत्वाखाली होता. भांडवलशाही राष्ट्र आणि साम्यवादी राष्ट्रामध्ये केव्हा युद्ध भडकेल, जागतिक युद्ध भडकेल अशी स्थिती होती, पण युद्ध कोणतेही झालं नाही आहे. त्यामुळे या युद्धाला शीत युद्ध असं म्हटलं गेलं आहे. कोल्ड वॉर इंग्लिशमध्ये म्हणतात. ह्या शीतयुद्धाच्या दरम्यान भांडवलशाही राष्ट्रामध्ये 1970च्या दशकामध्ये एक समस्या निर्माण झाली. ती म्हणजे तेलाची टंचाई. तेल म्हणजे इंधन, तेल म्हणजे वाहनांसाठी जे पेट्रोल आणि डिझेल वापरतो ते तेल, त्याची टंचाई मोठी समस्या हा भांडवलशाही राष्ट्रांसमोर उभा राहिली. यामध्ये प्रामुख्याने ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका आणि जपान या राष्ट्रांना ही समस्या भेडसावली. त्यानंतर कॅनडा आणि नंतर बाकीचे युरोपियन राष्ट्रांमध्ये सुद्धा ही समस्या जाणवली गेली. यावर चर्चा काढली, यातून मार्ग काढली. हे राष्ट्र प्रथम एकत्र आले. 1973-74 या राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी एकत्र येऊन अशी एक औपचारिक अनौपचारिक शिखर परिषद आपण स्थापन करूया आणि जगाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. ही चर्चा झाल्यानंतर 1975ला G7 ही संघटना स्थापन झालेली आहे. प्रथम यामध्ये कॅनडा हा नव्हता. 1978ला कॅनडा यामध्ये सामील झालेला आहे. त्यामध्ये G6 नंतर +1 G7 ही परिषद झाली आहे. मग या राष्ट्रांनी एकत्र येऊन ह्या जगातल्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी विचारविनिमय सुरू केला आहे. आणि काही ठिकाणी आर्थिक पाठबळ, काही ठिकाणी मानवी पाठबळ, काही ठिकाणी संसाधनाचे पाठबळ देण्यासाठी यांनी पुढाकार घेतला आहे. आणि त्यानंतर ही परिषद दरवर्षी एका राष्ट्रामध्ये भरती आहे. म्हणजे ग्रुपमध्ये जे 7 राष्ट्र आहेत त्या 7 राष्ट्रांमध्येच ही परिषद भरवली जाते. 1997-98 या दरम्यान रूस एक पॉवरफुल, एक आर्थिक सबळ असणारा राष्ट्र म्हणून जगासमोर आलं. म्हणून रूसला सुद्धा या संघटनेमध्ये सामील केलं गेलं आणि G7+1 G8 असं नाव दिलं गेलं. रूस हा 1998 पासून 2014पर्यंत या परिषदेचा सदस्य राहिला आहे. पण 2014मध्ये युक्रेनचा जो आजचा भाग आहे त्या युक्रेनच्या एका भागावर, क्रिमियावर रूसने आक्रमण केलं आणि तो जिंकून आपल्या राष्ट्राला जोडला. यानंतर रूसला या परिषदेतून बाहेर करण्यात आलं आणि अस्थगित राष्ट्र म्हणून त्याला घोषित केलं गेलं आहे. मात्र रशिया या संघटनेचा सदस्य नाही आहे. त्यामुळं ही संघटना परत G7 म्हणून ओळखली जाते. G7 राष्ट्र प्रत्येक वर्षी आपापल्या एका राष्ट्रामध्ये ही शिखर परिषद भरवते आणि काही निरीक्षक राष्ट्रांना यामध्ये बोलवते. जसे की युरोपियन आयोग आहे, युरोपियन परिषद आहे, त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका खंडातील काही राष्ट्र आहेत, आशिया खंडातील काही राष्ट्र आहेत, त्यांना यावर दरवर्षी बोलवते. मागील 5-6 वर्षांपासून आपला भारतालासुद्धा हा मान मिळालेला आहे. त्याच्या आधी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये सुद्धा आपला या G7चं सहभागी होण्यासाठी बोलवलं होतं. भारत आता
आर्थिक विकासामध्ये अग्रेसर राष्ट्र म्हणून ओळखले जात आहे. जगाची चौथी अर्थव्यवस्था सध्या भारत आहे आणि लवकरच तिसरी अर्थव्यवस्था होईल. म्हणून जगाचं लक्ष भारताकडे लागलेलं आहे. भारतासुद्धा यामध्ये सहभागी व्हावं असं या परिषदेला वाटतं आहे. म्हणून आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना कॅनडाने आमंत्रित केलं. देशांतर्गत राजकारण आणि देशाबाहेरचं राजकारण यात खूप फरक असतो. G7चं परिषदेचं निमंत्रण आलं नाही मोदींना, म्हणून देशामध्ये एक नकारात्मक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला. पण कॅनडाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांना फोन करून ह्या G7 परिषदेला उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलं आहे. मित्रांनो, जगाचा एकूण जो व्यापार आहे किंवा जगाची एकूण अर्थव्यवस्था आहे त्यामध्ये 44% भाग हा G7च्या राष्ट्रांचा आहे. त्यामुळे या G7च्या राष्ट्रांकडे आर्थिक नाड्या जगाच्या हातात आहे आणि त्यांनी जर एखाद्या देशावर आर्थिक निर्बंध लावण्याचा प्रयत्न केला तर देश कोलमडून पडू शकतो. आज जगभरामध्ये एक मोठी समस्या म्हणजे युक्रेन, रशिया, इस्रायल, इराण, भारत, पाकिस्तान अशा या युद्धामुळं हे युद्धग्रस्त जग म्हणून ओळखलं गेलं आहे. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे युक्रेन आणि रूस यांच्यातला मागच्या 3 वर्षाचा हा संघर्ष जो चिघळला आहे तो या राष्ट्राच्या परिषदेमध्ये महत्त्वाचा मुद्दा होणार आहे. त्याचबरोबर ट्रम्प यांची भूमिका, त्यांनी ज्या राष्ट्रावर टॅरिफ लावला आहे म्हणजे आयात कर जास्त लावला आहे त्यासुद्धा या शिखर परिषदेमध्ये बोलणी किंवा मुद्दा उपस्थित होण्याचा संभवता आहे, शक्यता आहे. पण ट्रम्प यांनी हा मुद्दा चर्चेला येऊ देणार नाही असा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. कारण अमेरिका या शिखर परिषदेमधून बाहेर पडली तर या शिखर परिषदेचा कोणतंही अस्तित्व राहणार नाही. त्यामुळे ट्रम्पच्या कोणत्याही धोरणावर ज्या शिखर परिषदेमध्ये कोणतीही चर्चा होण्याची शक्यता खूप कमी आहे. पण ट्रम्प यांचा जो एक विचार आहे टॅरिफ लागू करून जगभरातला आर्थिक नाड्या आपल्या हातामध्ये घ्यायचा तो त्यांच्या दृष्टिकोनातून बरोबर असू शकेल. तर यामध्ये जागतिक अर्थव्यवस्था डाऊन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चीनला कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी सरसकट ट्रम्प यांनी सगळ्या राष्ट्रांवर टॅरिफ लागू केलेला दिसून येत आहे. त्यामुळं काही ठिकाणी हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता वर्तवली जात नाही. पण भारत आणि शिखर परिषद G7मध्ये मागच्या 10 वर्षाचा जर आपण नातं बघितला तर आपला खूप याचा फायदा झालेला दिसून येत आहे. म्हणजे आपले जे व्यापाराचे प्रश्न आहेत ते आपण या व्यासपीठावर मांडलेले आहेत. आता जो काश्मीरचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर तो द्विपक्षीय मुद्दा असल्यामुळं भारत त्याला आधीच कॉन्ट्रॅ करू शकतो किंवा नकार देऊ शकतो. त्यामुळं काश्मीरचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होणार नाही अशी आशा आहे. पण जी शिखर परिषद आहे ती मात्र या अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करत असते आणि त्यावर निर्णय घेत असते. आपण पण या शिखर परिषदेचा एक भाग झालो आहे. निरीक्षक राष्ट्र का होणार म्हणून आपल्याला या ठिकाणी बोलवलं जात आहे. या शिखर परिषदेमध्ये पुढील काय घटना घडतात जेव्हा आपण नंतरचं एक विश्लेषण करणार आहोत. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा. धन्यवाद.